थोडी भीती आहे मनात, कारण की बघा समोर पाऊस दिसतोय, पावसाचं सावट आहे, काय माहिती पडतोय का नाही. सो जरा लवकर निघालोय, 6:30 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठमोळा आगरी चॅनल बिपिन म्हात्रे ब्लॉग्स या चॅनल मध्ये. आजचा शो आपला फलेगाव, खडवलीच्या त्या साईडला आहे. थोडी भीती आहे मनात, कारण की बघा समोर पाऊस दिसतोय, पावसाचं सावट आहे, काय माहिती पडतोय का नाही. सो जरा लवकर निघालोय, 6:30 वाजलेत. सोबत आहे सचिन आणि केवल, बाकी टीम पोहोचते. ट्रस, स्क्रीन आणि साऊंडवाला पोहोचलाय. सो जाऊन आधी पटापट सेटअप करून घेतो, नंतर पाऊस पडला तर वाटच लागणार आहे. सो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट तर कोणी करत नाही, त्यासाठी थँक्यू सो मच. सो स्टे ट्यून. सो गाईज, हा बघा हा रस्ता इथून होतोय समृद्धी हायवे स्टार्ट, आणि आम्ही आता इनलिगली चाललोय या रोडने, कारण की ह्या इकडच्या पॅचचं अजून काम झालं नाही. पण हा रस्ता कम्प्लीट त्या गावापाशी जातो. सो निघालोय. त्या दिवशी मी स्टेज बघायला पण ह्याच रोडने गेलो होतो. सध्या समृद्धी हायवे फक्त कुठपर्यंत चालू आहे, इगतपुरीच्या आधी एक आहे टोल नाका, भावली डॅम, त्या रूटला तिथपर्यंत चालू आहे. पण इकडनं आम्ही त्या दिवशी स्टेज बघायला पण याच रूटने गेलेलो, कारण की ह्या गावाला पोहोचायचं म्हणजे एकतर टिटवाल्यावरनं जायला लागतं, नाहीतर मग इकडनं खडवली मार्गे. पण नवऱ्यानेच मला सजेशन दिलं की ह्या रूटनी आहे, कारण की 50% तर डिस्टन्स कमी आहे आणि टाइम पण खूप वाचणार आहे. सो इकडनंच निघालो आहे. पुढे फक्त 1-2 ठिकाणी थोडा प्रॉब्लेम आहे. रायगाव आहे, तिथे एक पटरी क्रॉसिंग आहे, ट्रेनचा रूल क्रॉसिंग आहे, तिथे अजून ब्रिजचं काम चालू झालं नाही. सो त्याच्या खालून जायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढे थोडा एक पॅच आहे, नंतर डायरेक्ट त्या गावात. सो चला. सो गाईज पोहोचलो लोकेशनला. अंदर तर आहेच पावसाचा, बघू आता काय होत आहे. डेकोरेशन साऊंड लावून ठेवला आहे, फक्त हँग करायचं आहे. गाईज वाजले आत्ता 8:30. थोडा वेळ मी सेटअप थांबून ठेवला होता, कारण की पाऊस अजून पण चांदोबा दिसत नाही बघा, ढग आहेत अजून पण. सो पावसाच्या भीतीने थोडा वेळ सेटअप थांबून ठेवला होता. फायनली 9:10 मिनिटं असताना ट्रस वर चालली आहे. काय टेन्शन नाही तिकडे, तोपर्यंत देवांचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा, गणपती बाप्पा. बिपिन म्हात्रे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा बिपिन म्हात्रे रॉक.
आज दिवस उगवला हे साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आज दिवस उगवला हे साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला
आए बोले बालों की बहू बालों की दंडना दी वीर येऊकव हे तुझी मी सेवेला आई एक वीर येऊकव हे तुझी मी सेवेला चंदनी तुझे पलकीला पानाने घातलावला चंदनी तुझे पलकीला पानाने घातलावला
हे पारू गो पारू वेसावचे पारू वर आईले तुला वर आईले पारू गो पारू वेसावचे पारू वर आईले तुला वर आईले हे पारू गो पारू वेसावचे पारू वर आईले तुला वर आईले पारू गो पारू वेसावचे पारू वर आईले तुला वर आईले काय करू देऊ गणचे तुला गवाला पारू गो पारू आता काय करू देऊ गणचे तुला गवाला
हे कुणाला घाबरत नाही हाय ग नाही ग कुणाला घाबरत नाही यो मिली शेठ आणि शैलेश शेठ वन साई नहीं रहा है यो वन साई नहीं रहा है साई नहीं रहा है यो वन साई नहीं रहा है वन साई नहीं रहा यो वन साई नहीं रहा वन साई नहीं रहा यो वन साई नहीं रहा नदी लागले त्यांची मारा बदले नदीला घाला जायचे बारा बदला झालं झालं जुबन झालं शैले दादा एक नंबर दादा एक नंबर नका दो तो बदलापूर लय डेंजर आमचे वरमोले स्टेजवर आलेले आहेत गोपाल शेठ रे गोपाल वरम्याचा बेगवा बेडा गोपाल वरम्याचा भगवा बेडा गोपाल वरव्याचा भगवा बेडा गोपाल वरव्याचा भगवा बेडा समीर वाच्याचा भगवा बेडा समीर वाच्याचा भगवा बेडा समीर वाच्याचा भगवा बेडा
शेते करतोय दावानं बिंदास लागाचं बक्षीस लावा बाबा शेते करतोय दावानं बिंदास लागाचं बक्षीस लावा सो गाईज झालाय पॅकअप आणि निघालोय घरी. आज जबरदस्त म्हणजे जबरदस्त पैसे वगैरे उडाले, पण मी लॉगवरती लक्ष दिलं नाही कारण थोडी गडबड होती. सो आता घरी पोहोचतोय, आता डायरेक्ट 2 तारखेला शो आहे. सो चला आजच्या लॉगला इथेच एंड करतोय. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितले असेल तर थँक्यू सो मच. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.